नमस्कार, मी अजय शिवाजी शेवाळे, राहणार इंदापूर, संत रोहिदास कसबा. माझे मोठे बंधू विजय शिवाजी शेवाळे यांनी इंदापूर अर्बन यांच्याकडून CC मंजूर करून घेतलेले होते. CCचा आकडा इंदापूर अर्बन 50 लाख रुपये दाखवत आहे, परंतु प्रत्यक्षात सहकर्जदार माझे वडील शिवाजी शंकर शेवाळे यांच्या सह्या फक्त 15 लाख रुपयाच्या CC वर आहेत. राहिलेल्या 35 लाख रुपये CC वरती वडिलांची सही नाही आहे. परंतु 2022 साली माझ्या मोठ्या बंधूंचा ॲक्सिडेंट झाला. त्यामध्ये ते अनसाउंडेड माइंड झाले. मागील 4 वर्षापासून त्यांची तीच परिस्थिती आहे. त्यांचा टोटल खर्च मीच उचलतोय. त्यांचे लोनही मी फेडायला आता तयार आहे, परंतु इंदापूर अर्बन मला सेटलमेंटही देत नाही. आणि आज जबरदस्तीने सहकर्जदार ती सामायिक असलेली शेती त्यांनी जबरदस्तीने येऊन पोलीस बंदोबस्त आणि तहसीलदार यांच्या बंदोबस्तामध्ये ते जप्ती काढून जप्तीचा आदेश घेतलेला आहे. तत्पूर्वी मी इंदापूर सहकारी बँक यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे आदेश दाखवले होते. मी काही परिस्थितीमध्ये अशा माणसांवर कुठली कारवाई करता येत नाही. ते आदेश त्यांना दिलेले आहेत. तहसीलदार साहेबांना सुद्धा मी आदेश दिलेला आहे. तहसीलदार साहेबांनी बघितलेला आहे आदेश. त्यांना मी जप्ती घेऊ नका म्हणून वारंवार विनंतीही केली होती. अवाढव्य व्याज लावून बँक समान परिस्थितीत समान निकास न लावता सेटलमेंटही देत नाही. आणि आज ज्या शेतीवर माझं घर चालतंय ती शेती सुद्धा त्यांनी आज ताबा घेतलेला आहे. जप्तीचा आदेश किती दिवसापूर्वी काढला होता? जप्तीचा आदेश त्यांनी 2022 काढलेला होता. तो आज 2026 कलेक्टरचा आदेश होता जप्तीचा. तो 2026 त्यांनी ताबा घेतलेला आहे. आज बँकेच्या संचालक मंडळासोबत तुमचं काय बोलणं झालं का, किंवा बँकेचे जे काय CEO आहेत त्यांच्यासोबत काय बोलणं झालं? बँकेच्या संचालक मंडळाबरोबर मी जवळपास आजपर्यंत 10 ते 15 वेळा बसलेलो आहे, पण ते समान परिस्थितीमध्ये समान निकष लावायला तयार नाहीत. जवळचे नातेवाईक जवळचे संबंध बघून बँक सेटलमेंट देत आहे. आमच्यासारख्याने जायचं कुठं असा प्रश्न पडलेला आहे. सदर पेशंट आहे तो माणूस अनसाउंडेड माइंड आहे, त्याला आपण काय बोलतोय हे समजत नाही. त्याचं काय म्हणजे तुम्ही जे काय सांगताय कर्जदार त्यांची जी परिस्थिती आहे त्याच्याविषयी काय सर्टिफिकेट किंवा काय तुमच्याकडे? हो आहे ना, सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. सर्टिफिकेट पण दाखवतो मी. अशा परिस्थितीमध्ये इंदापूर अर्बन बँकेने हे सर्टिफिकेट त्यांनाही माहिती आहे. साहेबांना त्याची परिस्थिती अशी वारंवार साहेबांना सुद्धा कळवलेलं आहे. बँकेच्या अध्यक्षांकडे तुम्ही हा विषय मांडलेला आहे का? हो मांडलेला आहे. बँकेच्या अध्यक्षांकडे विषय मांडलेला आहे. माझ्या सर्व ह्याच्याबद्दल मी माहितीच्या अधिकाऱ्याला सुद्धा माझ्या माहिती मागवत आहे. दोन्ही अकाउंट मी सेटलमेंट करायला तयार होतो. एका अकाउंटला मी 80 लाख रुपये लोन घेतले होते, त्या 76 लाख रुपये बँकेत भरलेले आहेत. आणखीन मी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार पैसे भरायला तयार आहे, तरीही भरून घेतलं जात नाही. दुसरा अकाउंट माझ्या भावात आहे, तो काहीच करू शकत नाही. आज त्याला समजतं त्यात ही सेटलमेंट दिली जाते. सहकारी तत्वावरती सहकार मंत्रालयासोबत काय तुमचा पत्रव्यवहार वगैरे झालाय का? आता माझ्या वरती DDR मध्ये झालेला आहे. माहितीच्या अधिकाराखाली मी माहिती मागत आहे DDRला, परंतु DDR मी माहिती द्यायला तयार नाही. DDRने मला एका अपिलामध्ये आता जवळपास 3 तारीख दिल्या, पण माहिती काही दिलेली नाही. तुम्ही जे काय लोन घेतलेलं आहे ते तुमची फेडण्याची मानसिकता किंवा तयारी आहे का? OTS बँक देत नाही तुम्ही जे काय सांगताय, परंतु तुमची जे काय तुमचं लोन आहे ते फेडण्याची तुमची तयारी आहे? हो, तयारी मी त्यांना दर्शवलेली आहे. मी माझ्या भावाचं लोनही मी फेडायला तयार होतो, पण त्यात काही तर माणुसकीने त्यांनी GR मध्ये त्या बसवून व्यवस्थित पैसे घेतले. मी भरायची तयारी होती माझी. शेतकरी संघटनेच्या वतीने काय सांगाल तुम्ही? आमच्या शेतकरी संघटनेच्या वतीने तमाम महाराष्ट्रातील शेतकरी आज देशोधडीला मिळालेला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. सध्या वस्तुस्थिती पाहता महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी, अवकाळी, आता सध्या आमच्या इंदापूर तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस नाही आहे. आज जून महिना संपत आला तरी पाऊस नाही. संबंधित इंदापूर तालुक्यातील सहकारी बँका, कॉपरेटिव्ह बँका आणि नॅशनलाइज फायनान्स यांनी बऱ्यापैकी जप्तीचा तडाखा उठवलेला आहे. इंदापूर तालुक्यातील लाडके कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या तालुक्यात आज तागायतपर्यंत जवळपास 160 ते 170 जप्त्या करण्यात आलेल्या आहेत. तरी इंदापूर तालुक्यातील कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या शेतजमिनी ताबा घेऊन देखील या प्रश्नावरती एकही उत्तर देत नाहीत. बँकांना OTAचे अर्ज केले, थकबाकीदारांनी OTAचे अर्ज जरी केले, OTAचे अर्ज घेत नाहीत बँका. म्हणजे एका ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती आहे, शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. अशा वेळेस हे जप्तीचं पाऊल उचललंय का बँकांनी? हो,
त्यामुळं शेतकरी पूर्णपणे संपलेला आहे. शेतकरी संपवण्याचे कारणच ही सहकार खातं आहे. या सहकार खात्यातील आणि कृषी खात्यातील लाडक्या मंत्र्यांनी याच्यावरती फेरविचार करून इंदापूर तालुक्यातील जप्त्या तसेच महाराष्ट्रातील जप्त्या कुठंतरी स्थगिती द्यावी. अन्यथा शेतकरी संघटनेमार्फत इथून पुढे कोणत्याही बँकेची जप्ती आली, शेत जमिनीवरती जप्ती आली, ती जप्ती गाड्या फोडून आणि बँकेचे कर्मचारी मारून थांबवण्यात येईल, एवढंच सांगू इच्छितो. आज नेमका इथं काय प्रकार झाला? आज इथे अजय शेवाळे साहेबांचे बंधू थोडे मेंटॅलिटी व्यवस्थित नाही आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट बी आहे. इंदापूर अर्बनची काय बाकी होती बऱ्यापैकी आम्ही पत्रव्यवहार शेतकरी संघटनेचे माननीय रघुनाथदादा यांच्या आदेशानुसार ॲडव्होकेट पंढरनाथ रायते साहेबांच्या नियोजनामध्ये त्यांनी बऱ्यापैकी बँकेला ओटी चार्ज दिलेले होते. कितीतरी वेळा रिक्वेस्ट केली, कोणत्याही प्रकारची मॅडम नायब तहसीलदार न ऐकून घेता राऊत मॅडमने जबरदस्तीने जप्त्या करायला चालू केलेल्या आहे. आजपर्यंत शेतजमिनीची जप्ती ही बेकायदेशीर आहे. आरबीआयचे असे परिपत्रक नाही किंवा सुप्रीम कोर्टचे त्यात बरेच जजमेंट आहेत की ही शेतजमीन ताबा घेता येत नाही. पण या राऊत मॅडम जाणीवपूर्वक इंदापूर तालुक्यातील शेतजमिनी, घरे, दुकाने आवर्जून ताबा घेत आहेत. अशात जर काय प्रकार अनुचित घडला, एखादा शेतकरी आत्महत्या करून मिळाला, एखादा व्यावसायिक जर आत्महत्या करून मिळाला, तर आम्ही त्या राऊत मॅडमच्या घरी जाऊन त्याचे दहन करू. आज नेमका इथं प्रकार काय झाला? आज इथं जप्तीला आल्यावरती बऱ्यापैकी अजय शेवाळेंनी त्यांच्यासोबत चर्चा केली की तुम्ही सुप्रीम कोर्टच्या निर्णयाप्रमाणे असं करा तसं करा. पत्रव्यवहार झाला आहे, कोर्टला दाखल केलेलं आहे वरती अजून स्टेसाठी. कोणतंच म्हणणं न ऐकून घेता आणि विशेषतः इथला प्रकार असा घडला की म्हणजे खाऊगुल्ला असला प्रकार झाला आहे. असा प्रकार ह्याच्या पाठीमागे कधीच घडलेला नाही. जप्तीचा आदेशाची व्हॅलिडिटी 3 वर्षाची असते. जप्तीचा आदेश आहे 2022चा. आदेशाची मर्यादा संपून गेलेली, तरी ही जप्ती ही मॅडमने लाडू मेव्यासाठी केली का कशासाठी केली आम्हाला इतकं कन्फर्म सांगता येत नाही, पण जप्ती 100% बेकायदेशीर केली. समजत नाही काय